गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप नाही झाली का? इतका वेळ झोपलेलोच होतो. आत्ता कुठे जाग आली. काय झालं? तुझ्या मनाचा अंदाज घेतीये. हा म्हणजे खरं तर डिवोर्स पेपरवर साईन मिळाल्यानंतर आनंद व्हायला हवा होता, पण ना तो आनंद दिसतोय ना मन शांत झाल्यासारखं वाटतंय. आनंद आणि मनाचा शांतपणा. खरं तर हे करावं लागलं नसतं तर मिळालं असतं. नातं तोडून कोणाला आनंद मिळतो मानसी? आणि तेही असं. नातं कधी एकटं नसतं. त्याच्याबरोबर अनेकांचे आनंद, स्वप्न हे सगळं असतात. त्याचं काय? मलाही चांगलं वाटत नाही. का? कारण जर ही अवस्था आज आहे तर पुढे काय होईल? काही नाही. प्रश्नांना सामोरं जायचं. मनातल्या प्रश्नांना थांबा असं बोर्ड दाखवत राहायचं. मानसी खूप कंटाळली. माझं ऐकशील तर हे दोन्ही विचार वेगवेगळे ठेव. म्हणजे एका बाजूला जरी ह्या विचाराने खूप ताण येत असेल तर दुसऱ्या बाजूने कशाचाच विचार करू नकोस. मनाने ट्राय कर हे सगळ्यापासून लांब जायचा. ते शक्य नाहीये मानसी. हे काय? मेडिकल असोसिएशनचं क्रिसमस पार्टीचं इन्व्हिटेशन. आय एम सॉरी, आय एम नॉट इंटरेस्टेड. बोला आत्या. तू आणि मानसी जरा शेजारच्या केबिन मध्ये ये. ओके. नाही, तुम्ही इथे आणायला खरंच काही हरकत नाही आणि विक्रांत इथे आहे म्हटल्यानंतर ॲब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. येस येस, ही विल हँडल इट. या. विक्रांत, एक अतिशय क्रिटिकल केस आपल्याकडे ॲडमिट होते. कदाचित उद्या किंवा परवा होईल. मी सगळे केस पेपर्स पाहिलेले आहेत. कदाचित म्हणजे आई किंवा मूल दोघांपैकी एकाच्या जीवाला धोका आहे. ॲटलिस्ट पेपर्स तरी तसं सांगतायत. आय हॅव गॉन थ्रू. आणि ही केस तू हँडल करतोयस. येस. इट्स अ लेट मॅरेज. त्यामुळे बेबी प्रीमॅच्युअर होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्या फोन कट कर. मी काहीतरी महत्त्वाचं बोलते. कट करतो. डोंट वरी, मी रिसीव्ह नाही करत आहे फोन. पण म्हणून 100% तू इथेही नाहीयेस. या केसमध्ये मला तू 100% हवायस. हो आत्या. इट्स ओके विक्रांत. एका सहीनंतर सगळं सोपं झालंय. असं जर तुला वाटत असेल ना तर तसं मी होऊ देणार नाहीये. माझा फोन उचलणं टाळतोयस. आता जोपर्यंत तू माझा फोन उचलणार नाहीस तोपर्यंत ही मोनिका कॉल बॅक करत राहणार.
बोललास ताईशी? प्लीज आपण दुसरं काहीतरी बोलू. मी पण तेच म्हणणार होते. आत्या आज खूपच वेगळ्या वाटल्या ना? पण त्या ज्या गोष्टीसाठी चिडल्या ती गोष्ट बरोबर असूनही मला राग आला थोडा. पण आत्या चिडली ते चुकीचं नाहीये. ह्या केससाठी मी डोक्यानं शांत असणं खूप गरजेचं आहे आणि ते जमेल असं मला तरी वाटत नाहीये. म्हणून म्हणतीये जा या पार्टीला, रिलॅक्स होशील, बरं वाटेल तुला. मी एकदा नाही म्हटलंय ना. आय गेस फोन वाजतोय तुझा. वाजू दे, पण तो मला माहितीये कोणाचा आहे. एक सही झाली म्हणून माझा फोनही रिसीव्ह करणं बंद करणार आहेस तू? मी बिझी वगैरे अजिबात नव्हतास, माहितीये मला. काय काम होतं? वाव, एका सही नंतर सूर किती बदललाय रे तुझा. तुला माहितीये विक्रांत, सगळं असं अपेक्षेप्रमाणे घडायला लागलं ना की मला फार मजा येते. तर सगळं तुझ्या मनासारखं घडतंय ना. सो पार्टी नाही करणार आहेस? आय एम सो सॉरी, चुकून तुला एकटंच पाडलं मी. आता तू आणि मानसी पार्टी करणारच असाल ना? नाही. पण मी करणार आहे. मी माझ्या मैत्रिणींबरोबर पार्टी करणार आहे. फुल टू धमाल करणार आहे मी. एवढंच सांगायला फोन केला होता. अजूनही काही सांगावंसं वाटलं तर मी पुन्हा फोन करणार आहे विक्रांत. अँड रिमेंबर, आपला डिवोर्स अजून झालेला नाहीये. सो माझे कॉल्स अवॉइड करायचे नाहीत. बाय. माझ्याशी लग्न सोपं नव्हतं. मग डिवोर्स असा सोपा करून देईन, वाट बघ. आता विचारणारच होते की ताईशी बोलणं झालं का, पण उत्तर मिळालं मला. विक्रांत, मी कधीपासून नोटीस करतेय डिस्टर्बन्स वाढत चाललाय तुझा. पर्याय नाही आता तरी माझ्याकडे. पर्याय आहे पण तो तुला नकोय. मानसी, नको विचार करू इतका. तुला विचार करायचाच असेल तर निर्मला आत्या ज्या केसबद्दल बोलल्या त्याचा विचार कर. आणि त्याचा विचार करण्यासाठी आधी रिलॅक्स हो. हे बोलणं खूप सोपं आहे मानसी. आजवर खूप कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स मी सक्सेसफुल केली आहेत. म्हणजे कधी टेन्शन आलं नाही, बर्डन आलं नाही असं नाहीये. पण हे बर्डन त्यावेळच्या बर्डन सारखं नाहीये. खूप सारी रिस्क होती पण मी असा ब्लॉक कधीच झालो नाहीये. इतका गप्प कधीच नव्हतो मी. जेव्हापासून हे सगळं घडलंय ना तेव्हापासून या सगळ्यापासून खूप खूप दूर जातोय असंच फिलिंग येते मला. पण तुझ्यापासून कोणीच लांब गेलं नाहीये विक्रांत. इतकंच आहे की तू कोणात मिसळत नाहीयेस. तू एन्जॉय करणं विसरलायस. संत्या आणि प्लायवूड आहेत पण तू त्यांच्याबरोबर गप्पा मारायला विसरलायस. एकट्यात का होईना गाणं गुणगुणायला विसरलायस. खेळ विसरलायस. पार्टी मधली धमाल विसरलायस. आणि आपण एखादी गोष्ट विसरलो म्हणजे ती काय निघून जाते का? ज्या गोष्टी करून गंमत वाटत होती, मजा यायची, त्या गोष्टी आठवणं इतकं कठीण नाहीये रे. मन म्हणजे गोडाऊन नाहीये की आठवणी आठवणं इतकं कठीण होईल. बघ बघ,
आत्ता तरी काही आठवतंय तुला? एखादी जुनी पार्टी किंवा मित्रांबरोबर? एन्जॉयमेंटची ही धरपकड सोड यार. सॉरी, हे यार बीर मी कॉलेजला असताना म्हणायचे, विसरलेच होते. एनिवे, माझं सोड. तू या पार्टीला जातोयस, दॅट्स इट. नाही विक्रांत, मानसी, मी नाही म्हटलंय ना. प्लीज विक्रांत. ठीक आहे, जातो मी पार्टीला. तुला पण यावं लागेल का? आता म्हण ना हो. म्हण. म्हणून म्हणतोय जाऊ दे. येते मी पार्टीला. तुला जर तुझ्यातला जुना विक्रांत भेटणार असेल तर मी येते. आधीच खूप वेळ गेलाय, आता आणखी वेळ घालवण्यात अर्थ नाही. मी घरी जाऊन येते. तयारी करायची आहे ना विक्रांत? स्माइल. हो, मनूला तुम्ही सांगितलंत ना वधूवर सूचक मंडळात जायचंय ते? हो सांगितले, आणि ती म्हणाली सुद्धा मी येते म्हणून. हा. वा, म्हणून तुमचं म्हणणं सिरियसली सुद्धा घेतलं. असं का ग म्हणालीस? सहजच. काय ग? आजी सहज म्हणाले. अगं पण तिने फॉर्म सुद्धा भरून दिलाय. मनात नसतं तर दिला असता का? हा, आता अपेक्षा जरा काहीतरी विचित्र लिहिली आहेत तिने, पण नको असं काही म्हणत नाहीये ती. अरे वा, मला नंतर सांगा तिच्या काय काय अपेक्षा आहेत ते. हेलो, हाँ बोल. कैसी है? रियली? मनू, किती वेळा सांगितलंय तुला बसून पाणी पीत जा. सॉरी आजी, अगं खूप तहान लागली होती मला. घसा कोरडा झाला होता. अगं काय चाललंय तुझं? आत्ताच तर तू आलीस. जरा 2 मिनिटं शांतपणे बस. नाही आजोबा, निघावं लागेल मला लगेच. निघावं लागेल म्हणजे? अगं आपल्याला जायचंय वधूवर सूचक मंडळात. आजी सॉरी ग, पण प्लीज आज नको. नाही नाही, आज मी तुझं काही ऐकणार नाही. हा आजी प्लीज प्लीज प्लीज, आज माझं खूप महत्वाचं काम आहे. नेक्स्ट टाइम नक्की. मनू, तू परत कधी येणार आहेस? अगं आधी जाऊ तर दे. मी करते तुला फोन. चल बाय. अगं एक्सक्यूज मी सर, तुम्ही ह्या फाईल्स मागवल्या होतात त्या नव्या केस स्टडीसाठी? हो, थँक्स सारिका. यू वेलकम सर. चला विक्रांत, निघायचं ना? तू खरंच आलीयस? ऑफकोर्स. आणि आता मला कारण नको आहेत. आपलं ठरलंय ना जायचं, मग जायचं. चला.
ह्या कपड्यात? हो, मी कपडे आणले नाहीयेत. पण मी आणलेत ना. माझ्या घरून थेट तुझ्या घरी गेले आणि काकींना सांगून हे कपडे आणले. सो चेंज कर अँड लेट्स गो. काय झालं? मी गाडी चालवू का? मी इतकाही हल्लो नाहीये, चालवीन मी. कॉलेजमध्ये असताना सुद्धा असाच पार्टी अटेंड करायचा? म्हणजे? मिस्टर सिरियस. नाही म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. कम ऑन यार विक्रांत, स्माइल. इट्स गुड. चला. Hi, sir. Welcome. वेलकम मॅम. हाय. युअर इन्व्हिटेशन प्लीज. You're Dr. Vikrant, right? राईट. Mr. Dalvi. मॅम. थँक्यू. Just enjoy party, sir. थँक्यू. एक मिनिट. थँक्यू. विक्रांत, हे बघ, हा विक्रांत तेव्हाच आहे. सो यू ड्रिंक? आणि मी एकटा नाही, तू पणस. हे घे. नको. आय डोंट ड्रिंक. अगं ट्राय तर कर. विक्रांत, मी ड्रिंक नाही घेत. इट्स ओके. थोडस टेस्ट कर तू फोर्स कशाला करतोय? मी एकदा नाही म्हटलं ना. प्लीज. तू ऍपल ज्यूस सुद्धा घेत नाहीस? विक्रांत. घे. ऍपल ज्यूस. ऍपल ज्यूस. Hi, Mr. and Mrs. Dalvi. I hope you are enjoying the party. Actually, मी मुद्दामच ही पार्टी ठेवली. नाहीतर आपल्यासारख्या डॉक्टरना एन्जॉय असं काही नसतं. राईट. बट इट्स अ गुड आयडिया. आणि हो, मी सगळ्यांना सांगितलंय की आपापल्या नवऱ्याबरोबर आणि बायकोबरोबरच यावं. कारण दोघंही नेहमी बिझी असतात. एक जण हॉस्पिटलमध्ये बिझी आणि दुसरा असतो आपापल्या घरी बिझी. दोघांना एकत्र असं कुठल्याच फंक्शनला जाता येत नाही. ज्यांचं आता लग्न झालं नाही त्यांचं ठीक आहे. ओके, एक्सक्यूज मी. विक्रांत. अगं मानसी, पार्टीला आलोय ना. स्माइल कर, एन्जॉय. अरे पण हे बघ, त्यांच्याकडनं चूक झाली आहे, ते एक्सेप्ट करूया ना आपण. आणि खरं तर चूक आपलीच आहे. इन्व्हिटेशन व्यवस्थित वाचायला हवं होतं. आय नो. आणि ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी सांगू ना आपण त्यांना. ओके ओके. नाउ प्लीज स्माइल and enjoy your apple juice. मेमरीज, आठवणी सगळ्यांनाच आवडतात.
आणि ही पार्टी सुद्धा अशीच आठवणीत राहणारी आहे बरं का. सो त्यासाठी आपण काही गेम्स प्लॅन केलेत आणि मी काही कपल्सना सिलेक्ट केलंय त्यासाठी. आणि नावं आहेत मिस्टर अँड मिसेस गुप्ते, मिस्टर अँड मिसेस दळवी, प्लीज सर पुढे या, अँड मिस्टर अँड मिसेस फर्नांडिस. आता आपण गेम सुरू करूया. या गेम मध्ये दोघांचेही म्हणजे पार्टनरचे हात रिबिनने बांधलेले आहेत. सो ते आपल्याला सोडवायचे पण एकाच हाताने. येस. सो युअर टाइम स्टार्ट नाव. Last 5 seconds. Five, 4, 3, 2, 1. And आपले विनर आहेत मिस्टर अँड मिसेस दळवी. वाव. Clap. आम्ही दोघं ऍक्ट. One. Hey. सर तुम्ही 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. आता आपण वळूयात मिस्टर अँड मिसेस दळवींकडे. हो. मिस्टर अँड मिसेस दळवींबद्दल आम्ही ऑलरेडी माहिती मिळवलेली आहे. सो आता मिस्टर दळवींच्या संदर्भातल्या प्रश्नाचं उत्तर मिसेस दळवींनी द्यायचे आणि मिसेस दळवींच्या संदर्भातलं उत्तर मिस्टर दळवींनी द्यायचे. मिस्टर आणि मिसेस पाटील यांनी ऑलरेडी 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेत. तो माझा पहिला प्रश्न मॅडमना. ह्यांना काय जास्त आवडतं, चहा, कॉफी की सरबत? कॉफी. एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. दुसरा प्रश्न सरांसाठी. मॅडमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय आहे? विक्रांत. वाव, बरोबर उत्तर आहे. टाळ्या. ओके ओके ओके. सो आता पुढचा प्रश्न. आवडता खेळ कोणता? क्रिकेट. उत्तर बरोबर आहे. टाळ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड. सो आता सरांना शेवटचा प्रश्न. मॅमचा आवडता मोबाईलवरचा गेम कोणता आहे? नाही मॅम, तुम्ही पाहायचं नाही सरांकडे. तिला मोबाईलवरचे गेम्स आवडतच नाहीत, कारण तो टाइमपास नसून टाइम वेस्ट आहे असं तिचं मत. गुड गुड गुड. तुमच्या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही खरं तर बरोबर दिलेली आहेत. सो आता शेवटचा प्रश्न. हा, पण या प्रश्नाचं उत्तर दोघांनीही मिळून द्यायचंय. ओके. सो प्रश्न. एकमेकांबरोबर व्यक्त होण्याची उत्तम पद्धत कोणती? 1 शब्दांनी, 2 इशाऱ्यांनी, 3 डोळ्यांनी. डोळ्यांनी. हो, करेक्ट आन्सर.
आणि आजच्या स्पर्धेचे विनर आहेत मिस्टर अँड मिसेस दळवी. आणि आजची विनिंग टीम आहे अशी एक जोडी जिला पाहिलं की लगेच लक्षात येतं दे आर सिम्पली मेड फॉर ईच अदर. प्लीज हॅव अ बिग हँड फॉर मिस्टर अँड मिसेस दळवी. काम प्लीज त्यांना गिफ्ट द्या. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. कॉंग्रॅच्युलेशन. गुड वन गुड वन. एक्सक्यूज मी. हा अहो आम्ही खरंच नवरा बायको नाही. नवरा बायको. आय नो टाळ्या. मिस्टर पोदार, मी टॅगही काढलाय. आम्ही नवरा बायको नाही आहोत. नो इश्यू. टॅग नाहीये ना. नो इश्यू. आता आपण आपल्या डान्स परफॉर्मन्सची सुरुवात आपल्या विनिंग कपलने करणार आहोत, म्हणजेच मिस्टर अँड मिसेस दळवी. अजीब दास्तां है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, न वो समझ सके न हम. अजीब दास्तां है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, न वो समझ सके न हम. ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, ये ख्वाब देखती हूँ मैं कि जब पड़ी हूँ ख्वाब से. अजीब दास्तां है, कहाँ शुरू कहाँ खत्म. हे काय गाणं कॅन्सल? अगं आम्ही तिथे जाऊन काय करणार? जिला तिथे न्यायचंय ती यायला हवी ना. आम्ही 17दा जाऊन आलोय तिथे, पण त्यांना मनूला बघायची होती म्हणूनच जायचं होतं. हो, आणि ती म्हणाली होती येईन म्हणून. पण मग ती गेली कुठे? काहीतरी महत्वाचं काम आहे असं सांगून गेली. ओके, बट ॲज फार एज आय रिमेंबर ती बहुतेक पार्टी ड्रेस घेऊन गेले तिच्याबरोबर. सो महत्वाच्या कामासाठी पार्टी ड्रेस खूप लकी आहे ना मनू.
म्हणजे तिने काहीही केलं तरी तुम्ही दोघंही तिला काहीही बोलत नाही. अगं महत्वाचं म्हणजे हॉस्पिटलचं काम असेल, निर्मला आत्यांबरोबर गेली असेल ती, काहीतरी रिसर्चचं काम असेल. हॉस्पिटलचं काम असेल असेल या शब्दातच किती कॉन्फिडन्स आहे तुमच्या आजोबा. मानसीवरचा तुमचा कॉन्फिडन्स बघून मला खूप आवडलं. मोना, कशाला उगाच चिडचिड करतेस? अगं ते येईल म्हणाली म्हणजे येईल. आता काहीतरी तसंच झालं असेल म्हणून झाला असेल उशीर तिला. विनाकारण उशीर करणाऱ्यातली ती नाहीये. ओके, ऑल द बेस्ट. हाय सर, खूप छान झाला तुमचा डान्स, हो ना? हो खरंच. थँक्यू. सर युअर टॅग प्लीज. मॅम युअर टॅग प्लीज. ॲक्च्युली तो मी मगाशीच काढला कारण आम्ही दोघं. इट्स ओके मॅम, नो प्रॉब्लेम. विश यू अ मेरी क्रिसमस अँड गुड नाईट. गुड नाईट. अजीब दास्तां है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, न वो समझ सके न हम. अजीब दास्तां है, कहाँ शुरू कहाँ खत्म. सुटलो एकदाच. इतकी ऑकवर्ड झाले होते मी पूर्ण पार्टीत. तो टॅग दिसलाच नाही मला. जाऊ दे ना, कशाला विचार करायचा आता. वेळ चांगला गेला हे महत्वाचं. ट्रू. सी, हा असा मूड असायला हवा. म्हणून ही पार्टी महत्वाची होती. सिरियसली मला पुन्हा कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटलं. सगळं छान जुळून आलंय. तुला फ्रेश वाटतंय ना? यात सगळं आलं. चल निघूया आता. हो. काय झालं? एक मिनिट बघतो मी. मी बघतो अजून तरी काय दिसत.
किती घाबरले होते माहितीये. सॉरी अगं गंमत केली. गंमत गंमत जाऊ दे, तू ती गाडी सुरू कर. तेच तर होत नाहीये ना. मग आता आता काही नाही. विक्रांत, तू मस्करी करणं बंद करशील का? ठीक आहे, शांत हो. ओके, आधीच गाडी गरम झाली, तू आता गरम नको होऊस. पण आता काय करणार तू? आधीच मला घरी जायला उशीर झालाय म्हणून घरी चिडचिड झाली असणार, आणि त्यात हे. प्लीज तू गाडी सुरू कर ना. मी माणसांचा डॉक्टर आहे की नाही, गाडीचा नाहीये. बरं ठीक आहे, मी प्लायला फोन करतो, त्याला कळतंय यातलं. एनी प्रॉब्लेम? हो, गाडी बंद पडली आणि मला काही कळत नाहीये. ओके, शॅल आय चेक प्लीज? शुअर. आता बघा. हो. Thank you so much. You're welcome. चला, झाली चालू. चला, फायनली. बरं झालं तो वेळेवर भेटला, नाहीतर फार उशीर झाला असता आपल्याला. खरंय. मानसी, मला माहिती आहे मैत्रीमध्ये थँक्यू सॉरी हे नाही म्हणत, म्हणून थँक्यू नाही म्हणणार. पण खरं सांगू, आज तू नसतीस ना, तर मी जितकं रिलॅक्स फील करतोय ना, तितकं नसतो करू शकलो. खरं तर आत्या तुला रागवलं हे मला आवडलं नव्हतं. मला कळत होतं की तुला रिलॅक्सेशनची गरज आहे, म्हणून मी तुझ्या मागे लागले होते. पार्टीला जाऊया. चल, बाय. बाय. मानसी, त्या मुलाचं नाव काय? माहिती नाही रे. का? नाही, काही नाही, असंच सहज. बाय. बाय. गुड मॉर्निंग आजी. मी चिडलीये तुझ्यावर.
सॉरी आजी, मला उशीर झाला काल. आजोबा आणि मी कितीतरी वेळ जागत बसलो होतो तुझी वाट बघत. उगीच रात्री चौकशा नकोत म्हणून मी काही बोलले नाही. खरंच सॉरी आजी, व्हेरी सॉरी. परत नाही होणार असं. कामात होतीस का लक्षातच नाही राहिलं? खरं तर दोन्ही. म्हणजे नंतर लक्षात आलं आणि तोपर्यंत 10 वाजून गेले होते. आजी, आत्ताच समजावा तुझ्या लाडक्या नातीला, नाहीतर 10चे 12 कधी वाजतील कळणार नाही. मोना, आता तू नको उगाच बोलूस. मी बोलतीये ना. आजी आजी मी म्हटलं जाऊ ना. दे आता. एरवी तुझ्याकडून असं काही होत नाही म्हणून मी आता काही बोलत नाही. कळलं? हे घे. हे काय? काय म्हणजे स्थळ आहेत, फोटो आहेत मुलांचे. आजी अगं आता मी आणि आजोबांनी नोकरी, मुलाचं कुटुंब वगैरे बघून काही फोटो पसंत केलेत. बघ तुला पसंत पडतायत का? कशाला इतकी खटपट करतेस आजी? गरज नाही आहे सगळ्याची. तिचं सगळं व्यवस्थित ठरलंय.